राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती। तर ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, अमरावती शहर, धाराशिव शहर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई शहर असेल तर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये आज सकाळपासून ग्राहकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सरासरी दिवाळीच्या वेळेस सोन्याने 1,35,000 रुपयांचा आकडा पूर्ण केलेला होता। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा सोनं 1,35,000 रुपयांच्या पुढे गेलेलं होतं। परंतु ग्राहकांना मागच्या 1-1.5 महिन्यापासून सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होत आहे। त्यामुळे राज्यातील भरपूर ग्राहकांचं स्वप्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु ग्राहकांना आज अचानक सोन्याच्या भावामध्ये कशामुळे घसरण झालेली आहे, एकंदरीत किती हजार रुपयांची घसरण या सोन्याच्या भावामध्ये झालेली आहे, आज सोनं किती रुपयांना मिळत आहे, उद्या सोन्याचे भाव काय असतील, पुढील 2 दिवसानंतर सोन्याचे भाव काय असतील आणि 1 महिन्याच्या नंतर सोन्याचे भाव काय असतील, तर याच्यावरती एक नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तोच अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासोबत ग्राहकांना जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल आणि ते सोनं मोडायचा विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यानंतर तुमचा निर्णय घ्यायचा आहे। तुमचा निर्णय घ्यायला आम्ही 100% तुमची मदत सुद्धा करणार आहोत। परंतु ज्या ग्राहकांना वर्षानुवर्ष सोने खरेदी करायचं स्वप्न होतं तर त्या ग्राहकांचं यंदा या ठिकाणी 100% स्वप्न सुद्धा पूर्ण होणार आहे। कारण इतिहासामधील सर्वात मोठी घसरण या ठिकाणी मागच्या 2 दिवसांपासून या सोन्याच्या भावामध्ये होत आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आल्याची या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। आता बघा, ग्राहकांना आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वर्षानुवर्ष वाढत होते, परंतु अचानक मागच्या 2 दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये कशामुळे घसरण होत आहे आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये कशामुळे घसरण होईल। तर बघा, ग्राहकांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमधून सोन्यावरती असे एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी विक्रमी घसरण होत आहे। त्यामुळे ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। बघा, ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जेव्हापासून आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार तर या तिघांचं हे त्रिमूर्तीचं सरकार, हे माहितीचं सरकार आल्यापासून राज्यामध्ये मोठमोठ्या पद्धतीने विकास कामे झालेले आहेत। राज्यातील सर्व नागरिकांसाठी काही आनंदाचे निर्णय सुद्धा लागू झालेले आहेत। त्याच पद्धतीने राज्यातील ज्या ग्राहकांचं स्वप्न पूर्ण झालेलं नव्हतं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सोन्यावरती असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे राज्यातील सरसकट सर्व नागरिक आता सोनं खरेदी करू शकणार आहेत। राज्यातील सर्व ग्राहकांना आता सोनं खरेदी करणं परवडणार आहे। बघा, ग्राहकांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे सोन्याचे भाव कवडीमोल होणार आहेत। सोन्याची जी वाढलेली उंची होते तर ते 100% घसरणार आहे। त्याचीच माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि ग्राहकांना पुढील 2 दिवसानंतर सोन्याचे भाव काय असतील याच्यावरती काय नवीन अंदाज आलेला आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव किती हजार रुपयांवरती येतील याची माहिती सुद्धा सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा तुमच्याकडे जुनं सोनं असेल आणि ते सोनं मोडायचा विचार येत असेल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे। तुमचं जे माइंडसेट तयार झालेलं आहे, जे तुमच्या मनामध्ये धाकधुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, जे तुमच्या मनामध्ये सारखी भीती निर्माण होत असते की या ठिकाणी सोन्याचे भाव उतरल्यानंतर आपला तोटा होईल, तर ते भीती कशामुळे तयार होत आहे आणि या भीतीवरती जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे सोल्युशन आहे तर ते सोल्युशन सुद्धा सांगत आहे। परंतु ग्राहकांना मागच्या 2 दिवसांपासून फक्त सोन्याचे भाव घसरत नाही तर मागच्या 2 दिवसांपासून चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण होत आहे। बघा, ग्राहकांना चांदीने सुद्धा
1 लाखांचा टप्पा पूर्ण केलेला होता। चांदीने सुद्धा दिवाळीच्या वेळेस म्हणजेच या ठिकाणी 20 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर 22 ऑक्टोबर या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे दिवाळीचं वातावरण तयार झालेलं होतं, तर या दिवाळीच्या वातावरणामध्ये म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, नरक चतुर्थीच्या दिवशी, भाऊबीजेच्या दिवशी चांदीने सरासरी 1 लाखांचा टप्पा पूर्ण केलेला होता। हळूहळू चांदी 1,85,000 रुपयांवरती पोहोचलेली होती। सर्व ग्राहकांना वाटत होतं की या चांदीची किंमत म्हणजे सरासरी 1 किलो चांदीची किंमत या नवीन वर्षाच्या सालामध्ये सरासरी 2 लाख 3 लाखापर्यंत जाऊ शकते, परंतु ग्राहकांना सर्व नागरिकांचे, सर्व ग्राहकांचे, सर्व संशोधनाचे अंदाज या ठिकाणी खोटे ठरलेले आहेत। या ठिकाणी हे अंदाज चुकीचे सुद्धा ठरलेले आहेत, कारण चांदीने रिव्हर्स गिअर टाकलेला आहे। चांदी जशी रॉकेटच्या स्पीडने वाढत होती तशीच रॉकेटच्या स्पीडने घसरत आहे। सरासरी एका महिन्यामध्ये चांदीच्या भावामध्ये सरासरी 30,000 रुपयांची घसरण झालेली आहे, म्हणजेच चांदी 30,000 रुपयांनी एका महिन्यामध्ये स्वस्त झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल, म्हणजेच तुमच्या गावामध्ये एखाद्या देवळाचं काम असेल, त्या देवळामध्ये सुद्धा चांदी लावायची असेल किंवा तुम्हाला स्वतःसाठी खरेदी करून ठेवायचे असतील, पायामधील जोडवे करायचे असतील आणि या ठिकाणी चांदी खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुम्ही कधीपासून चांदी खरेदी केली तर तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकची चांदी मिळून जाईल, त्याचे अंदाज सुद्धा देण्यात आलेले आहे। त्याविषयी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती ग्राहकांना या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा ग्राहकांना या ठिकाणी आपण सोन्याचे ताजे भाव बघून घेऊयात। म्हणजेच आज सकाळपासून जे सोन्याच्या भावामध्ये घसरण झालेले आहे, जे सकाळपासून ग्राहकांनी सोने खरेदी करायचा सपाटा सुरू केलेला आहे, म्हणजेच ग्राहकांमध्ये जे आनंदाचे, उत्साहाचे, दिलासाचे वातावरण पसरलेले आहे। तर हे वातावरण कशामुळे पसरलेले आहे, असा एकदम किती सोन्याचा भाव घसरलेला आहे त्याचीच माहिती या ठिकाणी सांगत आहे। तर बघा ग्राहकांना 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोन्याचे प्रकार आहेत। तर यामध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत, त्यासोबत 22 कॅरेटचे, 18 कॅरेटचे आणि 14 कॅरेटचे सुद्धा भाव घसरलेले आहेत। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने सर्व ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। ग्राहकांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत या सोन्या चांदीच्या भावामध्ये कशामुळे घसरण होत आहे त्याची प्रमुख 3 कारणे समोर आलेले आहेत। ते 3 कारणे सुद्धा सांगत आहे। तर बघा ग्राहकांना आपला भारत देश म्हणजेच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तर यांच्यामध्ये मागच्या काही वर्षानुवर्ष व्यापार युद्ध सुरू होतं। तर बघा ग्राहकांना व्यापार युद्ध म्हणजे काय की आपल्या देशामधील वस्तू ही दुसऱ्या देशामध्ये पाठवली जात असते, म्हणजेच त्यालाच आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणत असतो, म्हणजेच मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर आयात निर्यात म्हणत असतो। तर सध्याच्या स्थितीला आपल्या भारत देशामध्ये ज्या ज्या गोष्टी पिकत असतात त्या सर्व गोष्टी आपण अमेरिकेला देत असतो, आपल्या शेजारच्या देशांना देत असतो। त्याच पद्धतीने दुसऱ्या देशामध्ये ज्या ज्या गोष्टी सापडत असतात आणि आपल्या देशामध्ये त्या गोष्टी सापडत नाही, तर अशा गोष्टींची आपण आयात करत असतो। म्हणजेच ग्राहक जशी सोन्याची मागणी करतात तशाच पद्धतीने पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सोन्याची मागणी करत असतात। ब्राझील देशामधील जे काय त्यांचे राष्ट्रपती असतील त्यांच्याकडे सुद्धा सोन्याची मागणी करत असतात आणि आपल्या देशामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्यांना पाठवत असतो आणि त्यांच्याकडे ज्या गोष्टी असतील तर ते आपल्याला पाठवत असतात। तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर या ठिकाणी हे व्यापार युद्ध थांबवण्यात आलेलं होतं, म्हणजेच विविध देशांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती। बघा तुम्हाला आठवत असेल पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालेलं होतं, तशाच पद्धतीने आता तिसरं महायुद्ध, चौथं महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होते। कारण बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे चीन असेल, युरोप असेल, अमेरिका असेल, ब्राझील असेल, तर अशा मोठमोठ्या देशांचे जे पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादविवाद निर्माण झालेले होते। त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी वस्तूंची आयात आणि निर्यात करणं शक्य होत नव्हतं, परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्व देशांचे भांडण मिटलेले आहे। त्यामुळे सर्व देशांमध्ये जे व्यापार युद्ध सुरू होता तर हे व्यापार युद्ध संपल्यामुळे सध्याच्या स्थितीला अमेरिका आपल्याला सोनं देत आहे आणि आपल्या भारत देशामध्ये ज्या ज्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये आहेत त्याची आपण निर्यात सुद्धा करत आहोत। आपण सुद्धा आपल्या भागामधून केळी असेल, संत्री असतील, मोसंबी असतील, डाळिंब असेल, तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण दुसऱ्या देशामध्ये पाठवत आहोत आणि दुसऱ्या देशामध्ये ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याकडे येत आहेत। अशा पद्धतीने सोन्याच्या बाबतीत सुद्धा हा मुद्दा लागू होता। सध्याच्या स्थितीला ब्राझील देशामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सोनं पाठवलं जात आहे। त्यामुळे सध्याच्या
स्थितीला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यासोबत आपल्या शेजारचे यूपी राज्य असतील, एमपी राज्य असतील, तर अशा राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे. तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येत असते, बघा शेतकरी असाल तर तुम्हाला याचा अंदाज असेल की ज्यावेळेस बाजारामध्ये वांग जास्त येतं, बघा ज्यावेळेस वांग्यांची संख्या जास्त होते, यांच्याकडून 10 कॅरेट आणलं जातात, त्यांच्याकडून 20 कॅरेट आणलं जातात, त्यावेळेस मार्केटमध्ये बाजारामध्ये जास्त वांग होत असतं, त्यामुळे त्या वांग्याची किंमत ही घसरत असते. आणि उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर ज्यावेळेस वांग्याचं सीझन संपत असतं आणि त्यावेळेस बाजारामध्ये 2 ते 3 कॅरेट येतात, त्यावेळेस त्या वांग्याला किंमत हाय लेवलची मिळत असते. म्हणजेच सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मागणी वाढल्यानंतर त्या वस्तूंची किंमत ही वाढत असते आणि ज्यावेळेस मागणी कमी होत असते, म्हणजेच ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येत असते, त्यावेळेस तिची किंमत घसरत असते. तसंच या सोन्याच्या बाबतीत झालेलं आहे. बघा सध्याच्या स्थितीला आपल्याच भारत देशामध्ये एक ओडिशा राज्य आहे, तर या ओडिशा राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला 3 पेक्षा अधिक सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये जे पूर्वीचे राजे महाराजे होते तर त्यांनी लपवलेलं हे सोनं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे सोनं सापडलेलं आहे. आणि आता हे सोनं सापडल्यामुळे काय झालेलं आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोनं तयार झालेलं आहे, सोनं सापडलेलं आहे. आणि आपल्या राज्यामधील सर्व ग्राहकांकडे फुलना फुलाची पाकळी थोडंफार सोनं आहे, परंतु काही ग्राहकांच्या अजून इच्छा असतात की अजून सोनं पाहिजे, अजून सोनं पाहिजे, त्या हेतूने आपण सोनं खरेदी करत असतो. तर सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सापडलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी सोन्याची किंमत घसरत आहे. तर अजून सोन्याची किंमत कधीपर्यंत घसरेल, ज्या खाणींमध्ये हे सोनं सापडत आहे तर ते सोनं कधीपर्यंत या खाणींमधून निघत राहणार आहे, ते सोनं कधीपर्यंत संपू शकतं याच्याविषयी अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत. खाणींचे मालकांनी तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे. आता बघा ग्राहकांना तुम्हाला ही सर्व माहिती सांगितलेली आहे, तर ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी समजावी या दृष्टिकोनातून सांगितलेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी सध्याच्या स्थितीला 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेटचे, 18 कॅरेटचे आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव बघायचे आहेत. त्यासोबत आज 1 किलो चांदीचा भाव काय आहे, तुम्ही चांदी कधी खरेदी केली पाहिजे, सोनं कधी खरेदी केले पाहिजे त्याची माहिती देतो. परंतु ग्राहकांना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करणाऱ्या भरपूर ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुद्धा झालेली आहे. भरपूर ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं सांगून 22 कॅरेटचं सोनं दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये पेपरला सुद्धा बातम्या वाचलेल्या असतील की राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक होऊ नये, आपण 24 कॅरेटचे पैसे मोजलेले आहेत, तर आपल्याला 24 कॅरेटचं शुद्ध सोनं मिळालं पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 24 कॅरेटचं, 22 कॅरेटचं, 18 कॅरेटचं आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे. तर बघा ग्राहकांनो, सर्वात अगोदर आजचे सोने चांदीचे ताजे भाव बघून घेऊया. आता बघा ग्राहकांनो, आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,000 रुपये आहे. सरासरी मागच्या एका महिन्याच्या तुलनेमध्ये बघा, मागच्या वेळेस म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं 1,35,000 रुपये होता, आज 1,27,000 रुपये आहे. सरासरी 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये 8,000 रुपयांची घसरण झालेली आहे. 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये सरासरी 9,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. 18 कॅरेटच्या आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये 3 आणि 3,500 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आज 1 किलो चांदीचा भाव 1,52,000 रुपये आहे. चांदीच्या भावामध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये सरासरी 36,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. तर बघा ग्राहकांना, सोने आणि चांदी याचे भाव कधी पण वर जाऊ शकतात आणि सोने आणि चांदी याचे भाव कधी पण घसरू शकतात. तर याचा अंदाज 100 आणि 101% खरा अंदाज कोणालाही लावता येऊ शकत नाही, कारण सोनं कधी वाढू शकतं आणि सोनं कधी पण घसरू शकतं. त्याच्यामुळे ग्राहकांना कोणत्याही अंदाजावरती विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतःचा अभ्यास करा, या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, यानंतरच या ठिकाणी सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे. तर आम्ही हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे, म्हणजे सर्वांना सोन्याच्या बाबतीत जी माहिती नसते तर ती माहिती कळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कोणताही याच्यामध्ये सल्ला दिलेला नाही, तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोने खरेदी करायची आहे. हा व्हिडिओ एज्युकेशन म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर बघा ग्राहकांना, 24 कॅरेटचं सोनं या ठिकाणी त्याला कोणताही आकार देता येत नसतो. 22 कॅरेटच्या, 18 कॅरेटच्या आणि 14 कॅरेटच्या सोन्याला आकार देता येत असतो.